पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. माझे डॅड आधीच गेले होते. माझा एकुलता एक भाऊ वारला होता आणि आता आईसुद्धा वारली आणि असं वाटलं संपलंच सगळं आणि आता आम्ही नक्की कुठेतरी भरकटणार आहे. तर मी सुरुवात करणार एका प्रश्नाने. तुमच्या जीवनात आजवर काहीही का घडलेलं असे ना, तुम्ही तुमच्या उरलेल्या जीवनात काय करणार आहात? तुम्ही उरलेल्या जीवनात काय करणार आहात? मागच्या दिवसात जे काही चांगलं घडलं नाही त्याबद्दल शोक करत राहणार आहात, की जे काही घडलं ते आपण कधीच बदलू शकत नाही याची जाणीव ठेवून धैर्याने पुढे जाणार आहात? आणि काय ठरवलंय? तुम्हाला एक निर्णय घ्यावा लागेल आणि शक्य झाल्यास तो रोजच घ्यावा लागतो आपल्याला. तो म्हणजे मागील गोष्टींकडे पाठ फिरवायची आणि पुढे चालत राहायचं. मला वाटतं बरेचसे लोक समाजात खूप क्रियाशील दिसतात. त्यांना चांगल्या नोकऱ्या असतात, ते चर्चला जातात, ते लोकांकडे पाहून हसतात आणि ते फक्त जगत नाही तर ते अस्तित्वात असतात, पण मनात कुठेतरी दुःख दडवून गतजीवनाच्या निराशेविषयीचं आणि ज्या अपेक्षा त्यांना होत्या त्या पूर्ण न झाल्याची सल त्यांच्या मनात असते. बऱ्याच गोष्टी आपल्या एवढ्या अंगवळणी पडतात की आपण त्यांच्याशी जुळवून घेतो, त्यांचा सामनाच करत नाही, आपण त्याचा सोक्षमोक्ष लावत नाही, त्या चालवून घेतो, जगत राहतो, पुढत राहतो. म्हणून मी असं मला काही वचनं दाखवणारे लक्षवेधक आहेत. ती एक आहे इसहाकविषयी तर दुसरं आहे दाविदाविषयी, ज्यात म्हटलंय की त्यांनी सांत्वन नाकारलं. मला वाटतं आपल्या बाबतीतही हेच घडतं. गतकाळातील वेदना आपली ओळख बनून जाते आणि आपण तसेच असतो. आपण त्या मोडलेल्या तुटलेल्या व्यक्ती असतो ज्यांच्या बाबतीत सगळं काही घडलं. निराशेने आपण ग्रस्त असतो आणि हल्लीच्या काळात हा एक नवा आजार अस्तित्वात येऊ घातलेला आहे. आणि आपल्याला हे कळायला हवं की येशू सगळ्या जखमा बऱ्या करतो आणि प्रत्येक दिवस हा नवीन दिवस असतो आणि नुकसान ही नवी सुरुवात करण्याची जागा असते. ऐकलत का तुम्ही? तुम्ही भूतकाळात जाऊन तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी आणू शकत नाही, पण कोण म्हणू शकतं की तुमचं भविष्य उज्ज्वल असणार नाही म्हणून? आमेन. मी हे पुन्हा एकदा सांगेन, तुम्ही मागे जाऊन चुका सुधारू शकणार नाही, तुम्ही मागे जाऊन बिघडलेलं नातं नीट करू शकणार नाही, तुम्ही भूतकाळात जाऊन ज्यामुळे तुम्ही दुखावलात ते सुधारू शकणार नाही, तुम्ही जसं लोकांना वागवायला हवं होतं तसं त्यांना वागवू शकणार नाही भूतकाळात जाऊन, किंवा आईवडिलांचं प्रेम तुम्ही परत मिळवू शकणार नाही. माझी आई 3 आठवड्यांपूर्वी वारली आणि खरं तर माझी प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती, कारण लहानपणी माझं शोषण झालं होतं. माझ्या आईने ते नीट हाताळलंही नव्हतं. तिच्याशी माझं नातं कधीच योग्य आणि जिव्हाळ्याचं असं नव्हतं. मी तिची काळजी घेतली, मी तिच्याशी चांगलं वागले, जमेल तितकं चांगलं, पण आम्हा दोघींची मनं कधी जुळलीच नाहीत आणि त्यामुळेच कदाचित माझ्या मनात तिच्याविषयी त्या भावना नव्हत्या ज्या त्यांच्या मनात असतात, जे आईच्या फार जवळ असतात. आणि आई गेल्यावर मला जाणवायला लागलं की काही आठवड्यानंतर एक वेगळीच प्रतिक्रिया उमटू लागलेली आहे. त्याविषयी मी नंतर बोलणारच आहे तुमच्याशी. पण मला कळत होतं मला राग येतोय आणि मी विचारात पडले का येतोय राग. मला हेही कळत नव्हतं की हा आईविषयीचा राग आहे. मला वाटलं की मी वाईट मूडमध्ये किंवा काहीतरी बिनसलंय माझं, कारण मी तो राग भेटेल त्या प्रत्येकावर काढत होते. जेव्हा तुमच्यामध्ये कशामुळे तरी राग असतो, भूतकाळातल्या कुठल्या तरी गोष्टीमुळे असतो, तेव्हा तुमच्यातला तो राग कुठल्या ना कुठल्या प्रकारे तो बाहेर पडतो आणि एखाद्याची काहीही चूक नसताना त्याला विनाकारण त्याची किंमत मोजावी लागते. म्हणून राग साठवून ठेवू नका, तो मनात ठेवू नका. आमेन. आज आपण काही गोष्टी पाहणार आहोत. शक्यतो मला हे आवडत नाही, कारण ज्या गोष्टी मी करत नाही त्या मी शिकवत नाही. लोक म्हणतात मला ते आवडत नाही, पण आता मी गौप्यस्फोट करणार आहे. आज मी शिकवणाऱ्या समस्यांपासून पळणं कसं थांबवायचं.
आपण पळण्यात फार पटाईत असतो आणि एक सांगू का, चालढकल करणं हे पळण्यासारखंच आहे अहो. तुम्ही जा आणि त्रासलेल्या व्यक्तींना गोळा करा, त्यांना इथे घेऊन या, त्यांना सांगा तुम्ही त्यांना पार्टीला घेऊन जाताय बर्मिंगहमला. आमेन. मी नेहमी सांगते त्यांना भोजनासाठी घेऊन या, कारण ख्रिस्ती लोक चांगले खवय्ये असतातच. तुम्ही त्यांना चांगलं भोजन दिलं तर ते ताव मारतात. तर मी माझी आई गमावली होती आणि माझ्यामध्ये उमटणाऱ्या त्या प्रतिक्रिया फारच चमत्कारिक होत्या, कारण मी आधीच माझ्या वडिलांना गमावलं होतं आणि माझा एकुलता एक भाऊ जग सोडून गेला होता आणि आता आईसुद्धा वारली होती आणि असं वाटायला लागलं होतं की संपलंय आणि एका सामान्य व्यक्तीला हवंसं वाटणारं कौटुंबिक नातं आता मला कधीच अनुभवता येऊ शकणार नाही. त्यामुळे माझ्या मनात दुःखाने काहूर माजवलं होतं, पण ते दुःख शिरजोर ठरणार नाही एवढं देवाबरोबरचं माझं नातं घट्ट झालं होतं. आणि जे मी गमावलं होतं त्यामुळे जीवन कडवट झालं नाही, कारण जरी मी खूप काही गमावलं होतं तरीही मी हार मानली नव्हती. कारण बऱ्याचदा असं होतं की बघा, बऱ्याचदा तुम्हाला कोणीतरी दुखावतं, जे तुमच्या हक्काचं असतं ते तुम्हाला मिळत नाही. तुम्ही आपल्या नोकरीत खूप कष्ट घेता आणि वेळोवेळी तुम्ही पदोन्नतीसाठी पात्र ठरता, तरी तुम्ही बाजूला सारले जाता. तुमच्यावर अन्याय होतो, तुमचं मन आतल्यात ओरडतं, हे बरोबर नाहीये, नक्कीच बरोबर नाहीये. बघा, वाईट वागणूक मिळाल्यावर राग येणं हे स्वाभाविक आहे, पण तोच राग भविष्यात घेऊन जाणं योग्य नाही. मी काहीही गमावलेलं असलं तरीही माझा उद्या हा उज्ज्वल असूच शकतो आणि त्यानंतरचा प्रत्येक दिवस उजळू शकतो, पण ते आहे माझ्या आणि तुमच्या हातात. कारण कशी मनोवृत्ती बाळगायची हे आपणच ठरवायला हवं. सैतानाला तुमच्या मनोवृत्तीवर हुकूम गाजवू देऊ नका. आमीन. सैतानाला तुमची मानसिकता ठरवू देऊ नका. तुमची मानसिकता तुम्ही देवाच्या हाती सोपवा. सर्व सांत्वनाचा प्रभू आज इथे आपल्यामध्ये हजर आहे आणि दैवी सांत्वनाचा स्रोत कसा मिळवायचा ते आपण आज शिकणार आहोत. बघा, रक्त कमी झाल्यावर तुम्ही रुग्णालयात जाता आणि तिथे तुम्हाला रक्त चढवलं जातं. मला इमर्जन्सी रूममधला हा कार्यक्रम पाहायला आवडतो. तिथे कुणी आलं की हे बरोबर नाही, ते बरोबर नाही वगैरे गोष्टी चालतात. सगळ्यात आधी त्यांना हवं असतं ते रक्त आणि मग ते रक्त चढवतात. आता एक सांगू, आज तुमच्यात क्रुसावरचं रक्त चढवलं जाऊ शकतं. आपण रक्ताची कमतरता असलेले ख्रिस्ती लोक असता कामा नये, जे अशक्त असतात आणि त्यांच्यात ख्रिस्ताचे गुण नसतात असे नको आपण. आज आपण पवित्र आत्म्याच्या दवाखान्यात तपासणी करून म्हणावं की मला समाधानाचं रक्त चढवायची गरज आहे, मला तुझ्या उपस्थितीचं रक्त चढवायची गरज आहे. त्यासाठी असा विश्वास ठेवायची गरज आहे की देव इथे हजर आहे. तो केवळ तुमच्यासह नाही तर तुमच्या आत आहे आणि तो मदतीसाठी सज्ज आहे. आणि तुम्हाला लुळं पांगळं, लंगडं, झिजलेलं, थकलेलं, भागलेलं आणि कडवटपणाचं आणि सुडाचं जीवन जगण्याची गरज नाही. तुम्ही स्वतःच्या बळावर परिस्थिती बदलू शकत नाही, तर तुम्हाला हवाय देवाच्या उपस्थितीचा रक्तसंचार. आणि तो तुमचं भविष्य एवढं तेजस्वी करू शकतो की तुम्हाला सनग्लासेसची गरज भासेल. आमेन. या आठवड्याच्या शेवटी तुम्ही आराधनेने भरलेले व्हा. दैवी रक्तसंचार वाढवायची ती महान जागा आहे. तारण पावलेल्या लोकांनी भरलेली खोली दैवी रक्तसंचार वाढवणारी असते. मला तुमचं ठाऊक नाही, पण जगात रमण्यापेक्षा मला देवाच्या लोकांमध्ये रमायला खरंच आवडतं. मला अशा सभांमध्ये वावरायला खूप आवडतं आणि चर्च म्हटलं तर मी ते कधीच चुकवत नाही. मी तुमच्या जागी असते वावरायचं ठिकाण शोधत, तर मग हो, चर्च सारखी जागा नाही, तिथे अभिषेक होतो माझ्यावर. हो, तुमच्या अवतीभोवती बसलेल्या प्रत्येकावर पवित्र आत्म्याचा अभिषेक झालेला असतो. त्या प्रत्येकाला वेगवेगळी कृपादानं असतात ज्याचं कौतुक करायचं असतं. जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र जमतील तेथे मी हजर आहे. हे फक्त एक मोघम असं विधान नाहीये. इथे कोणता खेळ खेळतात, कोणताही, हे काय खेळाचं मैदान आहे? अशी जागा ज्याची मला माहिती नाही, ही सर्वसामान्य जागा नाहीये. आज ही जागा देवाचं घर आहे. आमेन. तुमच्या उरलेल्या जीवनात तुम्ही काय करणार आहात? बघा, देवाकडे पुढे जायचा एकच गेअर आहे, त्याच्याकडे रिव्हर्स गेअर नाहीये आणि फक्त पुढे जायचाच गेअर आहे. फक्त एका जागी थांबायचं आणि काहीच करायचं नाही
असा गैर देवाकडे नाही. तिथे पुढे जायचाच गैर आहे. चला लूक अध्याय 9 बघूया. वचन 59 पासून पुढे त्याने दुसऱ्या एकाला म्हटले, माझ्या मागे ये, माझ्या पक्षाचा हो आणि तू माझ्या सोबत चाल. पण तो म्हणाला, प्रभू, पहिल्याने मला माझ्या बापाला पुरावयास जाऊ द्या, पुरावयास. पण येशू म्हणाला, मेलेल्यांना आपल्या मेलेल्यांस पुरू दे. आता प्रभू इथे आपण ज्यांना गमावलंय त्यांच्याविषयी बोलत नाहीये, तेव्हा हे वचन चुकीच्या अर्थाने घेऊ नका. जो मुद्दा प्रभू येशू इथे स्पष्ट करतोय तो हा की ज्या गोष्टी जीवन नाही त्यावर तुम्ही आपला वेळ खर्च करणं लगेचच थांबवायला हवं. आपण सर्व निष्क्रिय गोष्टींना मागे सोडून जिवंत गोष्टींच्या मागे लागायला हवं. आमेन. मी नुकतंच एक वाक्य वाचलं जे मला आवडलं. जिवंत असताना जगा आणि मेल्याशिवाय तुम्ही मरू नका. चला आता, जिवंत असताना जगा आणि मेल्याशिवाय तुम्ही मरू नका. आजच हा निर्णय घ्या की तुम्ही जिवंत असतानाच आपल्या उर्वरित आयुष्याचा पुरेपूर आनंद लुटाल आणि तुम्ही जे काही गमावलंय त्याबद्दल तुम्ही देवापासून प्रतिफळ मिळवाल आणि तुम्ही सोसलेल्या दुःखाबद्दल तुम्हाला दुप्पट प्रतिफळ, अतिरिक्त आशीर्वाद मिळतील. पण येशूने त्याला म्हटले, मेलेल्यांना त्यांच्या मेलेल्यांस पुरू दे, पण तू माझ्या मागे ये आणि सर्व प्रांतात जाऊन परमेश्वराच्या राज्याची घोषणा कर. दुसऱ्या एकाने म्हटले, प्रभू, मी तुझ्या मागे येईन आणि तुझा शिष्य बनून सदैव तुझ्या सोबत राहीन, पण त्याआधी मला माझ्या प्रियजनांचा निरोप घेऊ दे. वाटेल तसं जगल्यानंतर येशूच्या मागे जाणारे हा किती कळीचा मुद्दा आहे सांगा मला. चला आपण समजून घेऊया की इथं असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा प्रभू येशूवर विश्वास आहे, पण पूर्ण समर्पणासाठी तुम्ही कशाची वाट पाहताय सांगा. कदाचित तुम्ही समर्पित असालही कारण तुम्ही इथे शुक्रवारी सकाळी आला आहात. पण एक सांगू का, अनेक लोक टीव्हीवरून हा कार्यक्रम पाहतायत आणि म्हणतायत, आता मी टीव्हीवर जॉयचा कार्यक्रम पाहणार आहे माझी गरज भागवण्यासाठी. नाही, तुम्ही पूर्ण समर्पण हे कधी करणार आहात? बघा, मी सुद्धा ख्रिस्ती होते अनेक वर्ष, पण तोवर मी गंभीर ख्रिस्ती नव्हते. तुमचा वेळ खर्ची घालणं आणि ख्रिस्तासाठी पेटलेलं असणं यात फार मोठा फरक आहे. येशू त्याला म्हणाला, जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्यास उपयोगी नाही. तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही देवाला आवडत नाही, तर असा आहे की देवाच्या राज्यासाठी तुम्ही बहुमूल्य ठरणार नाही जर तुम्ही निरर्थक गोष्टींबद्दल शोक करत राहिलात तर. आणि कित्येकदा मी असा विचार करते, तसा माझा विश्वास आहे, शोक करण्याविषयी उठून संदेश देणं ही काही उत्साहवर्धक गोष्ट नाहीये, पण असाही एक शोक आहे जो चांगला आहे. ज्या गोष्टी आपल्या जीवनात घडतात त्याच्या वेदना जाणवायलाच हव्यात, पण आपण त्याच्या पलीकडेही जायला हवं. मला खरोखर असं वाटतं की जगात पुष्कळ असे लोक आहेत जे भावनिकदृष्ट्या संतुलित नाहीत. ते भावनिकदृष्ट्या आजारी आहेत असं नाही, पण नेहमीच उदास असणं ही काही तुमच्या बाबतीतली देवाची इच्छा नाही. आणि मला वाटतं की बरेचसे लोक आहेत ज्यांच्या जीवनात सतत शोक चालूच असतो आणि त्यांचं नेमकं काय चाललंय ते त्यांना ठाऊक नसतं. कदाचित ते सतत समुपदेशनाला जात असतील, ते इतरही बऱ्याच गोष्टी करत असतील त्यावर मात करण्यासाठी, पण तुमच्यासाठी गरजेचं असतं ते हे की तुमच्या जीवनाची नासधूस करणाऱ्या भूतकाळाशी तुम्ही सामना करायला हवा आणि तो तुम्ही वर्तमानात येऊ देता कामा नये. मी विचारते की तुमच्या पुढच्या जीवनात तुम्ही काय करणार आहात? सगळं मागे सारून पुढे जाण्याची वेळ आली आहे. चांगल्या आठवणी महान असतात, पण भूतकाळातल्या किंवा वर्तमान काळातल्या चांगल्या गोष्टींमुळे तुम्ही हुरळून जाऊ नका आणि भविष्यात त्याहीपेक्षा मोठ्या गोष्टी करण्याचं ध्येय समोर ठेवा. मी एक गोष्ट सांगू का, माझी सवय अशीच आहे. बर्मिंगहॅमचं संमेलन संपल्याबरोबर मी आपल्या घरी जात असताना मी सॅक्रामेंटो येथील पुढच्या सभेचा विचार सुरू केलेला असेल, कारण होऊन गेलेल्या गोष्टींवर विचार करण्यात वेळ नका घालवू. कितीही मोठी संमेलनं झाली तरी आपण आपला वेळ घालवायला नको. आणि आपल्या बाबतीत फार मोठ्या गोष्टी घडल्या, खास करून भारतातल्या सभांमध्ये, आणि ते पाहून कोणी म्हणेल, अरे बाप रे, यापेक्षा उत्तम संमेलन असूच शकत नाही. पण एक सांगू, आजचं सगळं काही कालच्या गोष्टींपेक्षा उत्तम आहे.
कारण काल जे होऊन गेलं ते आठवणींखेरीज दुसरं काहीही देऊ शकत नाही. पण आजचा दिवस हा प्रभूने निर्माण केलेला दिवस आहे. मी त्याचा मनसोक्त आनंद लुटेन, मी त्याचा गोडवा चाखेन. कदाचित तो माझा शेवटचा दिवसही असू शकेल. कदाचित आज येशू येईल, ठाऊक नाही मला. आपण सगळे स्वर्गात जाऊ तेव्हा आजचा दिवस आपण आवेशाने जगू. आजचा दिवस एक महान दिवस बनवू. आमेन. लूक अध्याय 17 वचन 32 मध्ये एक फार सुंदर वचन आहे, फक्त 3 शब्दांचं. येशू रडला या 2 शब्दांच्या वचनानंतर तेच असावं हे त्याच्या पुढचं लहान वचन आहे. त्या वचनात म्हटलंय, लोटाची बायको आठवा. आता मला ठाऊक नाही किती जणांना तिच्याविषयी ठाऊक आहे, पण जेव्हा देवाने सदोम आणि गमोराचा नाश केला तेव्हा ती सदोमात होती आणि तेथील दुष्ट लोकात ते राहत होते आणि देव त्या सर्व लोकांचा समूळ नाश करणार होता. पण तो म्हणाला, मी लोटाच्या कुटुंबाला वाचवीन. आणि मग त्याने एक मनोरंजक अशी आज्ञा दिली, जेव्हा तुम्ही बाहेर निघाल तेव्हा मागे बघू नका. तिने मागे वळून बघितलं आणि ती मिठाचा खांब झाली. मी त्या ठिकाणी जाऊन आले. त्यांनी तो मिठाचा खांब आम्हाला दाखवला, ज्याला ते लोटाची बायको असं म्हणतात. आणि मला ठाऊक नाही हा तोच खांब आहे की नाही, पण बघा, तो मानवी आकृतीचा एक मोठा खडक आहे. बऱ्याचदा आपण त्या मिठाच्या खांबासारखे बनतो, एकाच ठिकाणी खिळून राहतो, आपण गतिशून्य होतो, पुढे जाऊच शकत नाही. कारण तुम्ही नेहमी या दिशेने पाहत राहिलात तर पुढे जाणारच नाही तुम्ही. जर तुम्ही मागे पाहणं गरजेचं असतं ना, तर तुमचे डोळे तुमच्या डोक्याच्या मागे असते, डोक्याच्या पुढे डोळे नसते. मग आपल्याला मागे डोळे नाही, तेव्हा ते होऊन गेलेलं आहे. देवाकडे पुढे जाण्याचाच गैर आहे, हे लक्षात घ्या. आमेन. हा उत्सुकतेचा दिवस आहे. निर्गम अध्याय 14 वचन 15. परमेश्वर मोशेला म्हणाला, येथे रडत का बसलास? इस्रायल लोकांना सांग की तुम्ही पुढे चला. म्हणून तुम्ही कुठल्या तरी गोष्टीसाठी रडत बसला असाल किंवा स्वतःची कीव करत असाल किंवा इतरांना दोष देत असाल, तर देव म्हणतोय, रडत का बसलात? तुम्ही उठा, पुढे चला. भूतकाळातल्या गोष्टींवर मात करून पुढे जाण्याची वेळ आली आहे. बघा, रोमहर्षक गोष्ट अशी की इस्रायल लोक मोठ्या कात्रीत सापडले होते. त्यांच्यासमोर तांबडा समुद्र होता, तो अजून दुभागला नव्हता, आणि त्यांच्या मागे मिस्री सेना होती. वाळवंटात बसून रडण्याची ती चांगली जागा होती. खरं तर काल मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते मधल्या काळात आले होते. काल मी सांगितलं होतं ना, ते मधल्या काळात आले होते. आणि आठवलं तुम्हाला, मी म्हटलं होतं प्रत्येक गोष्टीचा आरंभ आणि अंत असतो, पण मधला काळही असतो. बघा, तुमच्यापैकी बरेच जण सध्या त्या मधल्या काळात आहेत. तुम्ही बंधनातून सुटला आहात, तुम्ही विजयाकडे जात आहे, तुमचं तारण झालेलं आहे आणि तुम्हाला ठाऊक आहे देव तुमच्यावर प्रीती करतो. आणि तरी तुमच्या आत्मिक जीवनात असे प्रश्न आहेत जे सुटण्याची गरज आहे. मगच तुम्ही एक परिपक्व ख्रिस्ती व्यक्ती बनू शकता आणि जिचा देव खरोखर उपयोग करू शकतो. पण सध्या तुम्ही मधोमध आहात. मला ठाऊक नाही तुम्हाला कसं वाटत असेल, पण तुमच्या मनात असे विचार येऊच शकतात, आता मी पूर्वीसारखा राहिलो नाही, तेव्हा मी किती आवेशी असायचो, पण आत्ताचं सांगायचं तर माझं मलाच ठाऊक नाही की मी नेमका काय झालोय. असेच विचार येत आहेत की नाही? बघा, तुम्हाला मागे जाता येत नाही, पुढेही जाता येत नाही, असं दुःख आहे. अशा वेळी तुम्ही अधिक सावध असायला हवं की तुम्हाला कोणतीही निराशा ग्रासणार नाही आणि तुम्ही तिथेच ठामपणे उभे राहा. आणि माझ्या मनातला विचार सांगू, बऱ्याचदा आपण चिखलात रुतलेल्या कारसारखे असतो आहो. इकडे एवढा पाऊस पडलाय का कधी की तुमची कार चिखलात रुतून बसेल? सांगा. नाही पडला का? ठीक आहे, म्हणजे इथे फारसा पाऊस पडत नाही का? बरं, ठीक आहे. तुम्ही कधी चिखलात अडकून पडलायत का? चिखलात अडकून पडता तेव्हा चाका एका जागी अशी फिरायला लागतात. बऱ्याचदा आपल्या जीवनात आपली अवस्था ही अशीच होऊन जाते. आपण असे रुततो की त्यावर काही उपायच चालत नाही आपला. आणि म्हणून नीट ऐका, जे तुम्ही करू शकत नाही ते करणं थांबवा आणि जे करू शकता तेच तुम्ही करा. ऐकलत का तुम्ही? जे अशक्य आहे करणं ते तुम्ही थांबवा. मी लोकांना बदलून माझ्यासारखं करू शकत नाही, पण मी पुढे जाऊन आशा करू शकते की देव माझ्यावर कृपा करून माझ्या जीवनात अधिक लोक आणील जे माझ्यावर प्रीती करतील आणि ते देवाला आवडतात असं मला वागवतील.
ज्या एका माणसाने तुम्हाला सोडलं आणि तुमच्यावर प्रीती केली नाही त्याला बदलण्यासाठी तुम्ही काहीही करू शकणार नाही. पण जर तुम्ही त्याच्याविषयी कडवटपणा येऊ दिला नाही, तुम्ही दुःखी होऊन रागाने बेभान झाला नाहीत त्याच्याविषयी, तर देव अशा व्यक्तीला पाठवील जो फक्त प्रेमच करणार नाही तर दुप्पट प्रीती करेल तुमच्यावर. कारण देवच अशा गोष्टी तुमच्या जीवनात घडवतो. देव मायरशी विवाह करण्यापूर्वी माझा विवाह झाला होता. 5 वर्ष मी आधीच्या विवाहात राहिले. त्याने माझ्याशी खूप वाईट वर्तन केलं होतं. तो दुसऱ्या स्त्रियांमध्ये अडकला. एके रात्री तो माझ्या बोटातून अंगठी काढत असताना मी त्याला रंगेहात पकडलं, कारण ती त्याला विकायची होती. ठाऊक आहे, या आठवड्यात मी सांगणार आहे की कशा पद्धतीने मला सोडून देण्यात आलं. मी न्यू मेक्सिकोत आले, मग मला तिथे सोडण्यात आलं, कॅलिफोर्नियात राहावं लागलं. माझ्या जीवनात अशी वेळ होती की मी बेघर होते. पण मी तिथेच पडून राहिले नाही. आमेन. मी तेव्हा कशी होते हा मुद्दा नाहीये, मी आज कशी आहे हा मुद्दा आहे. बऱ्याच लोकांना वाटतं जगामध्ये सगळ्यात मोठ्या समस्या फक्त त्यांच्याच वाट्याला आल्यात, पण हे खरं नाहीये. मी एक सांगते, विश्वासाचे खूप 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 नायक आहेत ज्यांच्या वाट्याला आपल्या सगळ्यांची दुःख एकत्र केली तरी कमी भरतील एवढ्या यातना आल्या होत्या. तरी त्यांनी त्यावर मात केली. त्यांच्या मुखावर स्मितहास्य कायम राहिलं आणि त्यांच्यावर राज्य करू पाहणाऱ्या खेदाच्या आत्म्याला त्यांनी चिरडून टाकलं आणि तो आत्मा सैतानाचा होता. आपल्याला ईश्वरी समाधानाचा संचार मिळालेला आहे. मला वाटतं बऱ्याच लोकांना ही गोष्ट पटतीये. देव म्हणाला, मोशे तू लोकांना सांग रडणं सोडा आणि पुढे पुढे चला. मोशे देवाचा प्रवक्ता होता आणि आज देवाची प्रवक्ता म्हणून मी या गोष्टी तुम्हाला सांगतेय. देवाचं म्हणणं ऐका, रडणं थांबवा आणि पुढे चला. आमेन. आणि खास करून आज जे लोक टीव्हीवरून हे पाहतायत, जगभरातल्या 70 वेगवेगळ्या भाषांमध्ये हा संदेश ऐकतायत, त्या तुम्हाला देवाचं वचन सांगतायत, रडणं सोडा, पुढे चला, पुढे. आमेन. हो, मला जाणवतंय की बंधनं तुटतायत. अतिशय सुंदर. तुम्ही म्हणाल माझं शोषण झालं, मी दुखावली गेले, मला नाकारण्यात आलं, माझी खरडपट्टी काढण्यात आली, माझं जीवन योग्य नव्हतं, माझ्या हातून भयंकर पापं झाली, मी त्यातून बाहेरच येऊ शकलो नाही. मी आज सकाळी पेत्राचा विचार करत होते. ओह, अरे बाप रे. ख्रिस्ताला नाकारल्यामुळे प्रेषित पेत्राला कोणत्या प्रकारचा निर्णय घ्यावा लागला हे ठाऊक आहे तुम्हाला? जेव्हा प्रभूला त्याची सगळ्यात जास्त गरज होती तेव्हा पेत्राने म्हटलं, मी त्याला ओळखत नाही, त्याचा माझा संबंध नाही. पण बघा, जेव्हा प्रभू येशूचं पुनरुत्थान झालं आणि मरियेने त्याला पाहिलं तेव्हा तो तिला म्हणाला, जा माझ्या शिष्यांना आणि पेत्रालाही सांग. फक्त पेत्राचाच उल्लेख का? तो असं नाही म्हणाला माझ्या शिष्यांना आणि योहानाला सांग, कारण पेत्र अशा भयंकर अशा स्थितीत होता की तो आपलं प्रेषित पद आणि देवाने त्याला दिलेलं पाचारण गमावण्याच्या स्थितीत होता. तो दुःखाने ग्रासला होता. बघा, ज्या गोष्टी तुमच्या हातून घडल्या, ज्यासाठी तुम्ही आता काही करू शकत नाही, त्याबद्दल तुम्ही जीवन वाया घालवावं अशी देवाची इच्छा नाही. पुढे जाण्याची वेळ आली आता. आमेन. हो, दुःखाचं कारण तुमच्याकडे असेल, पुढे व्हा आणि ते योग्य प्रकारे हाताळा, पण त्यावर मात करा आणि खेदाच्या आत्म्यामध्ये स्वतःचं जीवन वाया घालवू नका. ज्या गोष्टींची देवाने क्षमा केली आहे त्या गोष्टींची आठवण उकरत काढत बसू नका. बघा, खेद व्यक्त करणं ही एक प्रक्रिया आहे, खास करून जेव्हा ती योग्य प्रकारे हाताळायची असते. त्यामध्ये दुःख टाळण्याऐवजी त्याची जाणीव होऊ देण्याचा समावेश आहे. पण तिथेच न थांबता आपण त्या पलीकडे जावं आणि देवाच्या कृपेने पूर्ण विजय मिळवावा, आणि त्यासाठी पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाची गरज आहे. जॉयस्मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत.
आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस्मॅर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.